निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईमध्ये भाजप शिंदेंना बहुमत। भाजपची ऐतिहासिक कामगिरी, आतापर्यंतच्या सर्वात जास्त 89 जागा पारड्यात, तर शिंदेंच्या सेनेला फक्त 29 जागा। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या 6 जागा विजयी। काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा। जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेने अपेक्षेने निवडून दिलेला आहे। पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयी उमेदवारांना सूचना। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख, अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची लढाई होती। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। मुंबईमध्ये 25 वर्षांनी महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, मुंबईमध्ये महिला महापौर व्हावी अशी इच्छा शायना एनसी यांचं वक्तव्य। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत, सत्ता नसताना देखील आम्ही लढाई सोडणार नाही। भाजप शिंदेंनी मुंबईवरती अदानीचा झेंडा फडकवला, संजय राऊतांची टीका। मराठी माणसासाठी लढा सुरूच राहील, मराठी माणसाला कधीच एकटं पडू देणार नाही, अमित ठाकरेंचं वक्तव्य। अजित पवार आणि शरद पवार यांची बारामतीमध्ये बैठक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार, शशिकांत शिंदेंसह अमोल कोल्हेंची माहिती। महाराष्ट्राचे एकमेव धुरंधर आपले देवेंद्र, मुंबईतील विजयानंतर भाजपकडून जोरदार बॅनरबाजी, मातोश्री परिसरात देखील एकमेव धुरंधर अशा आशयाचे बॅनर्स। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीतील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार, 79,826 मतदान झालं। मात्र मतमोजणी वेळेस 1035 मतं कमी, वसंत मोरेंचा आरोप। ठाणे शहर जिल्हा काँग्रेस विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा, ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यानं पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। 20 जानेवारीला भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार, नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता। एनडीएच्या जनहितकारी सुशासनाच्या अजेंड्याला जनतेनं आशीर्वाद दिला, आमच्या विकासाची दृष्टी भावली, प्रगतीला अधिक गती देणारा कौल। पालिका निवडणुकांमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे पराभूत उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर दगडफेक, तर दगडफेक प्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। जळगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि विजयी उमेदवार विष्णू भंगाळे यांच्या गाडीची काच फोडली, काचा फोडणाऱ्याचा शोध घ्यावा अन्यथा शांत बसणार नाही, विष्णू भंगाळे यांचा इशारा। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ, दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची आणि शिवीगाळ, तर गणेश मोरे यांची पोलिसात तक्रार। निकालानंतर कोल्हापूरमधील भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांच्या पराभवानंतर दगडफेक, दिलीप पवार यांना मतदान न केल्याच्या रागातून 2 गट आमने सामने। धुळ्यामध्ये भाजप कार्यालयात पराभूत कार्यकर्त्यांचा राडा, कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड, 25 ते 30 कार्यकर्त्यांमध्ये झटापटी। जालन्याच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये निकालानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये हाणामारी, 5 ते 6 जण जखमी, परिस्थिती सध्या नियंत्रणात। अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना मारहाण, तर नितीन राऊतांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। येत्या दशकात भारत केवळ स्टार्टअप्समध्येच नाही तर जागतिक तंत्रज्ञानामध्ये देखील जगाचं नेतृत्व करेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विश्वास व्यक्त। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, दरडवाडी या ठिकाणी ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी। एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार, 8 कोटी जणांना दिलासा, तर 5 लाखांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार।